जत बंद निषेध मोर्चा। गोपीचंद पडळकर नराधमास 2 दिवसात फाशीची शिक्षा व्हावी याची मागणी करणार आमदार इद्रिस नायकवडी। कर्जगी तालुका जत येथे एका 4 वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्घुण खून केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना गुरुवारी सकाळी 10च्या सुमारास घडली। खुनानंतर नराधमाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता। या प्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळडी वय 45 राहणार कर्जगी याला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे। या चिमुरडीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे आणण्यात आला होता। या ठिकाणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार इद्रिसभाई नायकवडी यांनी भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले। या घटनेनंतर अल्पसंख्याक तसेच सर्व समाजाच्या भावना तीव्र झाल्याने आज मिरज शासकीय रुग्णालय मोठी गर्दी केली होती। उद्या जत बंदला हाक देण्यात आली असून दुपारनंतर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे। तर देशात अशा घटनांमध्ये 2 दिवसात सुनावणी होऊन नराधमास फाशीची शिक्षेची तरतूद केली जाते, पण भारतात हा कायदा का केला जात नाही तर नराधमास 2 दिवसात फाशीची शिक्षा करण्याची मागणी विधान परिषद करणार असल्याची माहिती आमदार इद्रिस नायकवडी यांनी दिली आहे। जत तालुक्यामध्ये करजगी नावाचं जे गाव आहे, या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आज सकाळी घडलेली आहे। 4 वर्षाची लहान मुलगी आहे आणि तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासनाने खूप सतर्कपणे जेव्हा गावातून मिसिंग झाले म्हणून पोलिसांना फोन गेला तेव्हा त्यांची टीम गावामध्ये तात्काळ आली आणि त्याने जवळपास 15-20 मिनिटाच्या आतमध्येच या सगळ्या घटनेचा उलगडा केलेला आहे। तर आता मिरज सिव्हिल येथे पीएमसाठी बाळाला आणलेला आहे। पोलीस प्रशासन, वैद्यकीय सर्व अधिकारी आणि व्हिडिओ शूटिंग इन कॅमेरा हे पीएम होतंय। तर माननीय आमदार इद्रिसभाई पण इथं आहेत आणि सर्व लोक पण आहेत। तर विनंती आपल्या सर्वांना हीच आहे की पोलीस प्रशासन अत्यंत काळजीपूर्वक या घटनेचा तपास करते। ज्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्यालाही पोलीस बोलतं करतील आणि त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन असेल, वैद्यकीय विभाग असेल, हा व्यवस्थितपणे कारवाई करेल। लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाच्या सोबत ठामपणे आहोत। जातीचा विषयच नाही, एका बाळावरती असा अन्याय झालेला आहे आणि त्यामुळं ही घटनाच निषेधार्ह आहे आणि त्यामुळे जतमध्ये सर्व लोकांच्या वतीनं उद्या दुपारनंतर 2 वाजल्यानंतर बंदचं आवाहन केलेलं आहे। उद्या शुक्रवार सकाळपासून जत बंद आहे आणि दुपारी 2 नंतर निषेध मोर्चाचं आयोजन जतमध्ये केलेलं आहे। आज मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं पोस्टमॉर्टमसाठी जत येथे घडलेल्या अत्यंत दुर्दैव आणि काळीमा फासणारी घटना ही एका 4 वर्षाच्या मुलीवर त्या नराधमानं बलात्कार करून तिची हत्या केलेली आहे आणि हा प्रकार म्हणजे मनाला नव्हे सगळ्या विचारांना सुद्धा वेदना देणारा हा प्रकार आहे। आणि या संबंधित पीडित जे कुटुंबीय आहेत, तिथं आहेत, महिला आहेत, तपास अधिकारी वगैरे सर्वच आहेत, पोलीस सहकार्य करत आहेत। परंतु सांगली जिल्ह्याला कोणाच्या दृष्टीने काय माहिती नाही, पण ही एवढी माणुसकीला काळीमा फासणारी घटना, जी हृदयद्रावक घटना ज्याला म्हणतो आपण, ती घटना ही घडलेली आहे आणि त्या लहान चिमुकलीचा मृतदेह आज या ठिकाणी शवविच्छेदनासाठी आणलेला आहे। तिथे सर्वच जण फार जड अंतकरणाने दुःखी मनाने सर्व तिथले स्थानिक आमदार गोपीचंद पडळकर जिल्ह्यातला या ठिकाणी होते, त्यांनी सहवेदना त्या ठिकाणी व्यक्त केली। अल्पसंख्याक समाजातल्या एखाद्या छोट्या बालिकेवर अशा पद्धतीचा जो काही अन्याय झालेला आहे, अन्याय म्हणजे काय, जीवाशी खेळला गेलेला आहे, एकतर दुष्कृत्य केलेलंच आणि नंतर तिचा जीवही घेण्यात आलेला आहे। अशा परिस्थितीत समाजाच्या भावना निश्चितपणानं एक विशिष्ट समाजाची म्हणून नव्हे तर सर्व समाजाच्या भावना यासाठी तीव्र आहेत की ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आणि सांगली जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना